आज मी विचारतो किती जण आज सकाळी आनंदित आहात, कारण हा आनंदाच्या दिवसामध्ये आपण प्रवेश करत आहोत. किती जणांना माहीत आहे? फक्त हा दिवस कुठला आहे, हा महिना कुठला आहे, कुठल्या दिवसात आम्ही चालत आहोत. मग असं अनेक ठिकठिकाणी मला वाटत नाही कोणी पाहत नाही. या दिवसांमध्ये प्रत्येक जणाला आपण चर्चमध्ये येतो म्हणून आपल्यालाच नाही तर न येणाऱ्याला सुद्धा प्रत्येकाला आजचा दिवस आणि हा महिना कुठला आहे हा लगेच समजला आहे. आणि ते कसं म्हणजे यूट्यूबवरून आणि ख्रिस्त जन्माचा उत्सवचा हा महिना आहे. आणि हा पूर्ण आठवडा मागच्या रविवारपासून सुरुवात झाली. अनेक ठिकठिकाणी केक कापून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ते कसं माहिती आहे का? सुरुवात केक कापून आनंदाचा उत्सव सुरुवात करण्यासाठी केक कापून अनेक ठिकाणी. परंतु असो, शास्त्रात सांगितलेले नाही, परंतु तरी की आम्ही आमचा आनंद कसं साजरा करावा, आमचा आनंद कसं की म्हणून गीतकर्ता म्हणतो, मी कुठलाही कसा असो ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. याचा अर्थ केक कापून आम्ही ख्रिसमस साजरा करण्यासाठी सुरुवात करत असताना बघणाऱ्या लोकांना हा आता ह्यांचा ख्रिसमस आलेले आहे, यांचा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आलेले आहे, हे उद्देश लोकांच्या मनात होतं. म्हणून केक कापून साजरा केले. की मी विचारलो आमच्या काकांना, केक का कापावा? ख्रिसमस सुरुवात झाली. मग ते तर माहिती आहे, ख्रिसमस सुरुवात झाली आणि ख्रिसमस 25 डिसेंबरलाच जन्म झाला हे आम्हाला माहीत नाही. तरी आपण केक कापून ख्रिसमसचं सुरुवात करत आहात, तर काय त्याचं कारण काय? ते म्हणले याचं कारण एकच, याचा उद्देश एकच आहे की जगाला दिसलं पाहिजे, जगाला कळलं पाहिजे की हा महिना आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा उत्सवाचा दिवस आहे. मग त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की आजचा दिवसापर्यंत त्यांनी आम्हाला सांभाळलाय, आजचा सकाळ त्यांनी आम्हाला दाखवले, आजचा हा शेवटचा महिना, हा शेवटचा आनंदाचा दिवस त्यांनी आमच्या तुमच्या आणि माझ्या आयुष्याला जोडलेले आहे. मग आम्ही गप्प बसून नाही, आम्ही शांत राहून नाही, तर आम्ही त्याच्या आनंदाने आम्ही आनंदित होऊन त्याची आराधना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा आमेन. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा ओ बड़े घटू रे खुशी का आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. तू दिन का जन्म करे, क्यों ना मुझको करे. तू दिन का जन्म करे, क्यों ना मुझको करे. हमको हमारे रहे, सारे जहां रहे. आज का दिन यहोवा ने
हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आता हूँ तेरे पास मुझको है तुझसे आस आता हूँ तेरे पास मुझको है तुझसे आस मुझको कबूल कर ले पापों से शुद्ध कर ले आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो जीवन से छोड़ चले जीवन ही ऐसा बने हमें जीवन से छोड़ चले जीवन ही ऐसा बने तुझसे हुआ है यही ज्योति में हम चल सके आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो हालेलुया हालेलुया प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण गीत गाऊया मराठीमध्ये. येता येता का बेतल हे मी येता का आम्ही ख्रिस्त जन्म उत्सवाच्या दिवसामध्ये चालत असताना ह्या गीतातून आम्ही येता येता का बेतलेहेमा येता का येता येता का बेतलेहेमा येता का तुझा संगे जय जयकार संगे
गगना भरता या हो गाता हर तेरे प्रकट करता या हो गाता हर तेरे प्रकट करता श्रीक जयंते योदया पुढे ऐसे करता श्रीक जयंते योदया पुढे ऐसे करता बोलो येता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. येता येता का बेतलेहेमा येता का, कारण इतकं म्हणतो ख्रिस्त जयंती रोज यापुढे आम्ही झोपून गणितो का, काय करतोय आम्ही दूता संगे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण परमेश्वर चांगला आहे. आम्ही काही गीत गाऊया. या सर्व मिळून गाऊया गीत वैभव गीताचे, गीत गाऊ ऐक्याचे हालेलुया विजयाचे. या सर्व मिळून गाऊया गीत वैभव गीताचे, गीत गाऊ ऐक्याचे हालेलुया विजयाचे. आनंदी जमती आज मंडळी ऐकाची, आनंदी जमती आज मंडळी ऐकाची. येशू प्रवसनाची गरीबवरी ख्रिस्ताची, येशू प्रवसनाची गरीबवरी ख्रिस्ताची. जय गोसे मधुमने, जय गोसे मधुमने, ये मंदिर ख्रिस्ताचे हालेलुया विजयाचे. या सर्वमिळून गाऊया गीत वैभव गीताचे, गीत गाऊ ऐक्याचे हालेलुया विजयाचे. विज तरुणाचा मेळा आनंदाई दिशा मधुनी, विज तरुणाचा मेळा आनंदाई दिशा मधुनी. विजनगरीच्या दारी झुम झुमला समदारी, विजनगरीच्या दारी झुम झुमला समदारी. एक संगती संजीवन आज्ञाचे हालेलुया विजयाचे. या सर्व मिळून गाऊया गीत वैभव गीताचे, गीत गाऊ ऐक्याचे हालेलुया विजयाचे. गीतमयी मंडळी प्रभु ठेव तुझ्या पाशी, गीतमयी मंडळी प्रभु ठेव तुझ्या पाशी. आधी युगे युगे जळू दे तव ज्योती आत्म्याची, आधी युगे युगे जळू दे तव ज्योती आत्म्याची.
हालेलुया 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 गीत गाऊ ऐकाचे हालेलुया विजयाचे या सर्व मिळून गाऊया गीत वैभव गीताचे गीत गाऊ ऐकाचे हालेलुया विजयाचे हालेलुया विजयाचे ये पाचारण आम्हा अद्भुत प्रकाशाचे हे पाचारण आम्हा अद्भुत प्रकाशाचे आज जन्म आज जन्म धन्यवाद स्वर्गाचे एक आत्मा एक प्रभु एक आत्मा एक प्रभु आम्ही एक शरीर प्रभूचे हालेलुया विजयाचे या सर्व मिळून गाऊया गीत वैभव गीताचे गीत गाऊ ऐकाचे हालेलुया विजयाचे गीत गाऊ ऐकाचे हालेलुया विजयाचे Praise the Lord. या सर्व मिळून गाऊया परमेश्वराच्या नावाला धन्यवाद कारण की परमेश्वर चांगला आहे. आपण काही हिंदी गीत गाऊया. जय जय प्रभु येशु की जय जय प्रभु येशु की हालेलुया हमको बचाने आए जगत में उसकी स्तुति करो हालेलुया हालेलुया बोलो जय जय प्रभु येशु की जय जय प्रभु येशु की हालेलुया हमको बचाने आए जगत में उसकी स्तुति करो हालेलुया हालेलुया भूल की दादा है जिसमें मुझे सब पाप बोलो तुम भी अपने दिलों को उसमें रहे नादान भूल की दादा है जिसमें मुझे सब पाप बोलो तुम भी अपने दिलों को उसमें रहे नादान जय जय प्रभु येशु की जय जय प्रभु येशु की हालेलुया हमको बचाने आए हमें उसकी स्तुति करो हालेलुया हालेलुया करो आज यीशु उसको बना लो के बनिहारा नया लगा लो करो आज यीशु उसको बना लो के नया लगा लो जय जय प्रभु येशु की हालेलुया जय जय प्रभु येशु की हालेलुया हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो हालेलुया हालेलुया वापस आ
मेरा प्रभु मेरा आशा मेरी अब तो यही है, चलो मेरे साथ वापस आना मेरा प्रभु मेरा आशा मेरी अब तो यही है, चलो मेरे साथ। जय जय प्रभु जय जय प्रभु यीशु हालेलुया, हमको बचाने आए जगत में उसकी स्तुति करो। हालेलुया ला 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 ला, हालेलुया दाना मैं किसी से तुझे सब दो तुम भी अपने दिलों को प्रेम की दाना मैं किसी से तुझे सब दो तुम भी अपने दिलों को जय जय प्रभु यीशु हालेलुया, हमको बचाने आए जगत में उसकी स्तुति करो। हालेलुया ला 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 ला, हालेलुया 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 हालेलुया। प्रेम की धारा बहती सुजी, हा कडवकार 3 वेळा घेतला माहिती। ह्या गीतातून आम्ही भरपूर दिवस हे गीत गात असतो आणि हा आम सर्वांसाठी एक गीत जुनं आहे नाही का? प्रेम की धारा बहती सुली से जिसमें धुलो सब पाप, धो लो तुम भी अपने दिलों को, उसमें क्या है क्या है दाग है आमीन। प्रभूच्या नावाला धन्यवाद, कारण की ते रक्त पवित्र आहे प्रियानो, वो लहू हमारे लिए पवित्र और शुद्ध है, इसलिए यहाँ पे बोलता है कि उसी में धो लो सब पाप, धो लो तुम भी अपने दिलों को। कहाँ धोएंगे हम, छोड़ के जाएंगे वापस, याद नहीं आएगा हमको वापस। शनिवार को शाम को याद आता है क्या, नहीं पता नहीं। शाम सुबह उठने के बाद बोलती अरे आज संडे है क्या, ऐसा भी होता होगा शायद। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, क्षमा करा, कारण की परमेश्वराच्या आम्ही सानिध्यात असताना प्रियांनो आमच्या जीवनामध्ये दावीद म्हणतो मला देवाच्या मंदिरी जाऊ असं कोणी म्हटले तर मला आनंद झाला। कसं आनंद झाला की आम्हाला 3 वाजल्यापासून झोपच येत नव्हती। कधी आज संडे आहे, कधी आम्ही चर्चमध्ये जावं, कधी आम्ही देवाची आराधना करावी। प्रियांनो ह्या गोष्टी का सांगत असतो म्हणजे आपण आलो नाही का, पुढं पाठ मागं सपाट, पुढं पाठ मागं सपाट। आम्ही दर रविवारी येतो, दर रविवारी बसतो, दर रविवारी आराधना करत असतो आणि काय ठिकाणी कुठंतरी कोणाला म्हटलं एखादं गीत गाहा म्हणजे आमच्यामध्ये काय दिसून येते, म्हणजे मागं सपाट आहे आमच्यामध्ये। आवेळी सुवेळी आम्ही तयार कशी असू, परमेश्वराने म्हटले आता मी येण्याचे समीप जवळ काळाचे समीप आलेले आहे आणि तुम्ही कसं असायला पाहिजे, कसे असायला पाहिजे, तयार कसे असणार तुम्ही, कसे असायला पाहिजे। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण परमेश्वर चांगला आहे
आणि तो वेळोवेळी आम्ही जागा असावा, जागृत होण्यासाठी आम्हाला उत्तेजित करत आहे. कारण मी गीत गाऊया शेवटचं. आखिरी नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. आखिरी नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. ओ आखिरी नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, बोलो तू कहाँ होगा, तू कहाँ होगा. पहले तो मसीह मुझे दे उठेंगे, बाकी हम जिंदा है बदल जाएंगे. ओ पहले तो मसीह मुझे दे उठेंगे, बाकी हम जिंदा है बदल जाएंगे. जीवन में ये देखो सब कुछ होने वाला है, बदल में ये देखो सब कुछ होने वाला है. तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा. आखिरी नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. आखिरी नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. तो कहाँ होगा, तू कहाँ होगा, तो कहाँ होगा, तू कहाँ होगा. तेरे कितने सारे गम बदल जाएंगे, बीत गए जो लम्हे तेरे साथ सताएंगे. तेरे कितने सारे गम बदल जाएंगे, बीत गए जो लम्हे तेरे साथ सताएंगे. ओ दुनिया में तू तन्हा रह जाने वाला है, दुनिया में तू तन्हा रह जाने वाला है. ओ कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा. आखिरी नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. ओ आखिरी नरसिंगा पुका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा. तेरी दौलत तेरी दौलत काम न आएगी, ये सब चीजें सारे तेरे साथ जाएगी. ओ तेरी दौलत काम न आएगी, ये सब चीजें सारे तेरे साथ जाएगी. ओ सब चीजों का खात्मा जल्दी होने वाला है, सब चीजों का खात्मा जल्दी होने वाला है. ओ तू कहाँ होगा, तू कहाँ. आज के प्यारों के नेत्र बंद कर दिया दे, जब समय ना नेत्र बंद कर तो बात करना चाहिए. हमने नेत्र बंद कर आज क्या बजा कर. ओ तू कहाँ होगा,
होगा, आखिरी नरसिंगा फूका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है, आखिरी नरसिंगा फूका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है। मैं वहाँ होगा, मैं वहाँ होगा, मैं वहाँ होगा, मेरा यीशु जहाँ होगा, मैं वहाँ होगा, यीशु जहाँ रहेगा, यीशु जहाँ रहेगा, मेरा यीशु मेरा यीशु जहाँ रहेगा, मेरा यीशु जहाँ रहेगा, मेरा यीशु जहाँ रहेगा। हालेलुया लॉर्ड धन्यवाद। प्रियानो प्रत्येक जण आपले नेत्र बंद पवित्र आत्म्याचं भाषण गीत करता म्हणतो आखरी नरसिंगा फुका जाने वाला तू का रहेगा। प्रियानो काल तुम्ही म्हणू शकता हे प्रभो मी तुझ्यापाशी राहील, हे पिता परमेश्वरा मी तुझ्या जवळ राहील। आपण आत्म्यामध्ये प्रियानो कारण पवित्र आत्म्याचा आम्हामध्ये उपस्थित आहे। हालेलुया लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस। थँक यू लॉर्ड प्रभू। काल तुम्ही म्हणू शकता की मी माझ्या परमेश्वराच्या सानिध्यात, माझ्या राजाच्या सानिध्यात, माझ्या पित्याच्या सानिध्यात मी राहू इच्छितो। आज आमची अंतःकरणे आमचं हृदय तपासण्याची गरज आहे। प्रियानो आपले हृदय तपासून घ्या, आपलं अंतःकरण तपासून घ्या। का मी तयार आहे का आज मी तयार आहे का, माझ्या पित्याने आज माझ्यासाठी आला तर मी तयार आहे का। प्रियानो तो सांगितला आहे आज काल युगायुग मी सारखाच आहे, मला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे, 1000 वर्ष एक दिवसासारखा आहे। तो केव्हा येईल माहिती नाही। प्रियानो आम्ही या शेवटच्या दिवसांमध्ये जगत असताना तो अनेक प्रियानो त्याच्या दासांच्या द्वारे सेवकांच्या द्वारे आम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु का आम्ही त्या शब्दाकडे कान देत आहोत का, त्याच्यासाठी आमचे दार उघडण्यासाठी तयार आहोत का। तो अपार प्रेम करतोय प्रियानो आमच्या, त्याच्या प्रेमाला अंत नाही प्रियानो, कारण तो आमच्या सानिध्य आहे, तो आमच्या जवळ आहे प्रियानो, तो आमच्यापासून लांब नाही। तो म्हणतो माझे हात एवढे तोकडे नाही झाले मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही, माझे कान एवढे मंद नाही झाले मी तुमचा हाक्याला उत्तर देऊ शकत नाही। म्हणून प्रियानो यिर्मया 33:3 तो वचन आमच्यासाठी दिलेले आहे, तुम्ही मला हाक मारा म्हणजे मी हे तुम्हाला उत्तर देईन। का प्रियानो आम्ही त्याला हक्क मारत आहोत का आम्ही अहोरात्र त्याला हक्क मारत आहोत का, आम्ही अहोरात्र त्याच्यासाठी तयारीत आहोत का। प्रियानो आज आम्हाला आमचं परीक्षा करून घेण्याची गरज आहे, आमच्या अंतःकरणाचं तपासणी करून घेण्याची गरज आहे। का माझं जीवन माझ्या देवासाठी माझ्या बापासाठी तयार आहे का, माझं हृदय माझ्या बापासाठी तयार आहे का। तो म्हणत आहे तुमचं हृदय माझ्या मुला माझ्या मुली, तुमचं हृदय माझा मंदिर आहे। प्रियानो आज तो आपले बाहू पसरून तुम्हाला हात मारित आहे। प्रियानो आमचं हृदय त्याच्यासाठी आहे का, आज आम्ही तपासून घेण्यासाठी तयार आहोत का, आमच्या हृदयाचा दार उघडण्यासाठी तयार आहोत का। आज बऱ्याच स्थितीमध्ये आम्ही जगत आहोत, या शेवटच्या दिवसांमध्ये राहत असताना प्रभू म्हणतो तुम्ही कुठे आहात, कुठे आहात। प्रियानो आदमाला हाक मारला, आदमा कुठे आहेस। प्रियानो आम्ही का त्या आदमाप्रमाणे लपण्याची स्थिती आहे आमची। तो म्हणला मी एका झाडाच्या खाली आडुशाला लपलो आहे। का लपलास आदमा। तो म्हणला प्रभू मी आज नग्न आहे। तो म्हटला तुला कोण सांगितले तू नग्न आहेस। कारण की प्रियानो आम्ही त्याच्या आज्ञाचं पालन करत आहोत का त्या आदमाप्रमाणे त्याच्या आज्ञा भंग करत आहोत का।
आम्हाला या दिवसांमध्ये आम्ही स्वतःला पारखण्याची गरज आहे. प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तो आम्हाला संधी देत आहे. जोवर वेळ आहे तोवर तुम्ही त्याचा शोध करा. जोवर वेळ आहे त्याला तुम्ही हक्क मारा प्रियानो. वेळ गेली मग प्रियानो त्या 5 कुमारी सारखं दार बंद होईल. आम्ही दार ठोकत राहू पण दार उघडणार नाही. आम्हाला अजून वेळ आहे. परमेश्वर आमच्यासाठी वेळ ठेवलेली आहे. म्हणून आज आम्ही त्याच्या चरणाजवळ जाण्याची गरज आहे. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. त्याच्या नावाला उंच करू. हो, ह्या दिवसांमध्ये चालता चालता बोलता बोलता कधी काय होईल कळत नाही. आमच्या मधून कित्येक लोक आपलं सर्वस्व सोडून निघून गेले प्रिया. परंतु तो परमेश्वर किती महान आहे की आम्हाला जिवंत ठेवला. तो आम्हाला भस्म होऊ दिलं नाही. त्याची दया आमच्यावर आहे, त्याची कृपा आमच्यावर आहे. परंतु परमेश्वरा दावीद म्हणतो, माझ्या जीवात जीव आहे, माझ्या नाकपुडात सुवास आहे, तर प्रभू मी तुझा धन्यवाद करत राहील. होय माझ्या पित्या परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो या समयबद्दल, त्या वेळेबद्दल, त्या दिवसाबद्दल. तू आम्हाला स्पर्श केलास त्याबद्दल धन्यवाद करतो. बाप्पा पुन्हा एकदा तू आम्हाला दाखवून दिलास की आम्हाला अधिक आणि अधिक तुझ्या चरणाजवळ येण्याचं गरज आहे. आम्ही आत्म्यामध्ये वाढण्याचं गरज आहे. माहित नाही तुझं येणं कधी होईल, परंतु त्यावेळेस आम्ही तयार असूच. प्रभू यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा परीक्षण करण्याची गरज आहे. प्रभू माझ्या बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो, मी तुला गौरवितो. प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या लेकरांना तू स्पर्श केलास त्याबद्दल धन्यवाद. या समाजाला मी प्रार्थना करतो, आज विशेष करून बाप्पा तुझ्या दासाला तुझ्या हातात घे. आमच्यासाठी जे काय आत्मिक अन्न परमेश्वरा तू त्यांच्या कर्वे पाठवलास प्रभू, ते आशीर्वादित कर बाप्पा. त्यांच्या मुखाकंठाला स्पर्श कर, त्यांच्या ओटा जिभेला स्पर्श कर. प्रभूचे मुख ओठ त्यांचा असू दे, परंतु त्या मुखातून निघणारा शब्द मात्र तुझ्या असू दे माझ्या देवा. परमेश्वरा त्या मुखातून निघणारा प्रत्येक वचन दुधारी तलवारी प्रमाणे तुझ्या नावामध्ये, आणि तो वचन तुझ्या लोकांचा हृदय आज पार छेदून जाणार असू दे बाप्पा. आणि तो वचन ऐकण्यासाठी आम्हाला कान दे प्रभूची, आणि समजून घेणारा आम्हाला मन दे, आणि ग्रहण करणारा आत्मा दे प्रभू. ज्याने करून तुझं वचन ऐकून न सोडता ते ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत कर प्रभू. मी तुला धन्यवाद देतो, तुला गौरवतो, तुला उंच करतो. आदर महिमा गौरव तुला देऊ. प्रार्थना धन्य माझ्या तारणारा प्रभू येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू आहे. आमेन. देवबापाचं सानिध्य, देवबापाचं वास्तव्य आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून देवाचे प्रियजन हो, जे आपण ऐकलेलं आहे त्याच्यावर विचार आणि मनन करण्याची ती वेळ आहे. आपण ऐकलेलं आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा येत आहे आणि संपूर्ण जगाचं आज लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाकडे लागलेलं आहे.
पण प्रभू येशू ख्रिस्त बालक म्हणून तो जन्माला येणार नाही, तर तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून तो येणार आहे. म्हणून गीतांमध्ये आपण ऐकलेलं आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरात लवकर तो येत आहे. आणि म्हणून या शेवटच्या आणि कठीण दिवसामध्ये आपण राहत असताना देवाचे जे अभिवचन आहेत, पवित्र शास्त्राला धरून जे विधी आहेत, जे संस्कार आहेत, ते विधी संस्कार आम्हाला करायचे आहेत. उद्या काय होईल हे आम्हाला सांगता येत नाही. नीतिसूत्र याचा 27वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला सांगता येत नाही. आणि म्हणून या अनिश्चित जगामध्ये आम्ही नसावं अशी ती परमेश्वराची योजना आणि इच्छा आहे. देवाच्या लोकांना काही गोष्टी माहीत असाव्यात अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून हे शेवटच्या दिवसामध्ये आपण राहत असताना जग आणि जगाच्या परिस्थितीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्ही ज्यावेळेस वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो, टी व्हीवरच्या बातम्या आम्ही पाहतो आणि ऐकतो, त्यावेळेस आम्हाला असं दिसून येते की ह्या जगामध्ये काय चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला इशारा देण्यात आलेला आहे की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. किंवा त्याला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 9 हे वचन वाचले तर शेवटच्या दिवसामध्ये, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंद, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, गूढ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी असे ती होते. यांच्यापासून तू दूर राहा. आणि शेवटच्या दिवसातलं जे वर्णन आम्ही ऐकलेलं आहे ते आम्हाला प्रत्यक्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि आम्ही ते अनुभवत आहोत. म्हणून देवाच्या लोकांनी अनिश्चित असावं अशी देवाची इच्छा नाही. तर जे आपले प्रियजन आमच्यापासून प्रभूजवळ गेलेले आहेत, आज त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, तर आम्हाला जिवंत देवाच्या वचनातून आम्हाला हे स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेले आहे की जे मेलेले आहेत, आजपर्यंत कितीतरी पिढ्यातले लोक, कितीतरी अब्जाधीश लोक हे मेलेले आहेत. काही ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत, काही ख्रिस्ताविरहित मेलेले आहेत. पण जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत, म्हणजे ज्यांनी ख्रिस्ती तत्व पाळलेलं आहे, ख्रिस्ती धर्म नाही तर ख्रिस्ती तत्व ज्यांनी पाळलेलं आहे, ज्यांनी आपलं वर्तन चोख ठेवलेलं आहे, असे जे प्रभूमध्ये जे झोपे गेलेले आहेत, मरणाला झोप हे म्हटलेलं आहे.
आणि म्हणून जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत तर त्यांच्याविषयी आम्ही आजान नसावं अशी देवाची इच्छा आहे. कारण आम्ही गीतामध्ये म्हटलेलं आहे की ज्यावेळेस शेवटचा कर्णा वाजेल त्यावेळेस जे प्रभूमध्ये मेलेले आहेत फक्त मेलेले ते शास्त्राकडे लक्ष द्या की जे प्रभूमध्ये मेलेले आहेत ते प्रथम उठवल्या जातील आणि नंतर जे आपण जिवंत असे जीव उरू ते आम्ही क्षणात मिनिषात शेवटचा कर्णा वाजेल त्यावेळेस आम्ही बदलून आणि पालटून जाऊ आणि सदा सर्व काळ आम्ही प्रभूजवळ राहू. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतो व्यंकटेश्वर वर्तमानाचा 14वा अध्याय आणि पहिले 3 वचने जर आम्ही वाचले तर देवाचे प्रियजन जे आपले प्रियजन आपल्यापासून गेलेले आहेत तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार करून आलो म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपला जवळ घेईल ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. आणि आज ह्या क्षणी जर आमचा प्रभू येशू ख्रिस्त जर आला तर आम्ही कुठे असणार आहोत. पण लक्षात ठेवा आमचा प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला घेऊन जाण्यासाठी तो येत आहे. मंडळी म्हणजे निवडलेल्या लोकांचा समुदाय. बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले हे थोडके आहेत. ह्या आपल्या चाकण गावामध्ये आपल्या परिसरामध्ये किंवा माझ्याकडे जी लिस्ट आहे त्या लिस्टप्रमाणे जवळजवळ 90 ते 95 लोक माझ्या संपर्कात आहेत, ख्रिश्चन आहेत, विश्वासू आहेत. जे लोक देवाच्या सानिध्यात येत नाहीत ते बोलावलेले आहेत. की जे लोक बोलावलेले आहेत ते नामधारी ख्रिस्ती आहेत. जे बोलावलेले लोक आहेत ते सतत कुरकुर करत राहतात, सतत काही ना काहीतरी ते दोष देत राहतात, सतत काही ना काहीतरी एकमेकांची ते निंदा करत राहतात. पण जे निवडलेले लोक आहेत ते निवडलेले लोक असं काही करत नाही. आणि म्हणून आम्हाला जे संप्रदाय किंवा ज्या रूढी किंवा ज्या रीती आम्हाला लावून देण्यात आलेल्या आहेत की एक अशी रीत पद्धत आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये अशी रूढ झालेली आहे, असं ते मुळावलेलं आहे. ख्रिस्ताच्या लोकांनी ते मूळ खोदून काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही पूर्णपणे नष्ट होत नाही, झालेले नाही. आणि ते म्हणजे हे की जे आमचे प्रियजन मेलेले आहेत त्यांचा दिवस आम्ही पाळतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 40वा दिवस 40 दिवस ते पाळतात. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये बरेचसे पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहेत. 40 दिवस मृतांसाठी रडा किंवा रडले असा काही उल्लेख तुम्हाला सापडलेला आहे का? माझे तर अभ्यासात ते काही आले नाही.
तुम्ही अभ्यासक आहात, पवित्र शास्त्राचे तुम्ही अभ्यासक आहात. मी तुमच्या भावना दुखवू इच्छित नाही, पण जी परंपरा आहे की जे पवित्र शास्त्रामध्ये नाही त्याचं आम्ही अनुकरण का आम्ही करावं. दिवशी ख्रिस्ताने ते सांगितलं की आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, शोक करणाऱ्याबरोबर शोक करा, पण शोक किती दिवस करावा. पवित्र शास्त्रामध्ये एक दोन उदाहरणं आहेत. शोक फक्त 3 दिवस, 7 दिवस नाही, 40 दिवस नाही, तर शोकाचे दिवस हे 3 किंवा 7 असतात. आणि त्या दिवसामध्ये पूर्वीच्या काळी लोक 3 दिवस उपाशी राहत, उपास करत होते. पण एखादी आमची प्रिय व्यक्ती जर मरण पावली, तिला आम्ही मूठ माती दिल्यानंतर, आम्ही घरी आल्यानंतर आम्ही काही उपाशी राहत नाही. आम्हाला कब्रस्थानामध्ये जाण्याचा बराच वेळा प्रसंग आला. पुष्कळशा लोकांच्या बॅगमध्ये छोट्या छोट्या अशा पाण्याच्या बाटल्या, काहींच्या पर्समध्ये बिस्किटचे पुडे, आणि घरी आल्यानंतर तासाने किंवा 2 तासाने पोटभर जेवण. आणि अशा लोकांविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना काय म्हटलेलं आहे की ते ढोंगी लोक आहेत. पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती मरण पावते आणि एखादी व्यक्ती मेलेली आहे तो सांगणारा, त्यांची अवस्था काय असायची. पवित्र शास्त्रात वाचलंय की एखादी व्यक्ती मरण पावली आणि जे ते सांगत सुटते ती व्यक्ती त्याच्या अंगावरचे कपडे तो फाडत असे, डोक्याचे केस मोकळे करत असे, आणि लोक आली ते कोणाला तरी ते सांगत असे. आणि एखादी व्यक्ती मरण पावली, त्याचा संदेश एखाद्या व्यक्तीच्या बरोबर एखाद्या व्यक्तीला कळाला, तर ती व्यक्ती आपल्या अंगावरचे कपडे फाडत असत. एवढंच नाही तर आपल्या डोक्याचे जे काही केस आहेत ते केस असं मोकळे सोडत असत, डोक्यात राग घालत असत आणि डोक्यात धूळ घालत असत. असं तर आम्ही काही करत नाही. एवढंच नाही तर जे शोक करणारे आहेत ते आपल्या अंगामध्ये लोकांसारखे असं सूटबूट घालून कब्रस्थानात जात नसत, तर 2 पाटाचं कापड त्या अंगावर परिधान करत. अशा गोष्टी तर आम्ही करत नाही आणि केलेल्या नाहीत. आणि असे आणि जे आम्ही शोक करतो त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं की त्यांना ते ढोंगी लोक असं म्हटले. तर त्यासाठी मत्तकृषी वर्तमानाचा 15वा अध्याय कोणत्याही मोठ्याने वाचा. मत्तकृषी वर्तमानाचा 15वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून तर 9व्या वचनापर्यंत कोणीतरी मोठ्याने वाचा. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं. मराठीमधून वाचा किंवा इंग्लिशमधून वाचा किंवा हिंदीमधून वाचा. मत्तकृषी वर्तमान याचा 15वा अध्याय. तब यरूशलेम से कुछ फरीसी और शास्त्री यीशु के पास आकर कहने लगे,
तेरे चेले पूर्वजों की परंपराओं को क्यों टालते हैं कि बिना हाथ धोए रोटी खाते हैं? उसने उसको उत्तर दिया, तुम भी अपनी परंपराओं के कारण क्यों परमेश्वर की आज्ञा टालते हो? क्योंकि परमेश्वर ने कहा है, अपने पिता और अपनी माता का आदर करना, और जो कोई पिता या माता को बुरा कहे वह मार डाला जाए। पर तुम कहते हो कि यदि कोई अपने पिता या माता से कहे, जो कुछ तुझे मुझसे लाभ पहुंच सकता था वह परमेश्वर को भेंट चढ़ाया जा चुका है, तो वह अपने पिता का आदर न करे। इस प्रकार तुमने अपनी परंपरा के कारण परमेश्वर का वचन टाल दिया है। हे कपटियों, यशायाह ने तुम्हारे विषय में यह भविष्यवाणी ठीक ही की है। ये लोग होठ से तो मेरा आदर करते हैं, पर उनका मन मुझसे दूर रहता है, और ये व्यर्थ ही मेरा उपासना करते हैं, क्योंकि मनुष्य की विधियों को धर्म प्रदेश करके सिखाते हैं। आमेन, आमेन, आमेन। तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, संदेश त्याच्याद्वारे हे सांगण्यात आलेलं आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून शिकवत नाही, ते असतात मनुष्याचे नियम. 40वा की कोणत्या मनुष्याने, कोणत्या संतांनी हे बी पेरून गेला ते सांगता येत नाही, पण ज्यांनी पेरलं ते माणसाचं ते नियम आहे. मग आम्ही देवाचे नियम पाळावेत की माणसाचे नियम? मार्को शुभटमार 'मार्काच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना इशारा दिलेला आहे. की जे तुम्ही ह्या रूढी किंवा ह्या परंपरा आहेत, ह्या रूढी परंपरा तुम्ही ज्या काही पाळत आहात, ते असतात माणसाचे नियम. आणि देवाचे नियम मोडण्याचा हा छान मार्ग, चांगला मार्ग तुम्ही निवडून घेतलेला आहे. आणि ह्या शोकाच्या दिवसामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं, अनुवादाचा 14व्या अध्यायामध्ये 1 ते 2 ह्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे परराष्ट्रीय आहेत त्यांच्यासारखे मृतांसाठी शोक करू नका. आणि ही परमेश्वराने त्यावेळेस इस्रायल लोकांना दिलेली ही ताकीद आहे. आणि तीच ताकीद, तेच वचन आजही आमच्यासाठी आहे. पण आम्ही देवाच्या आज्ञा मोडण्याचा छान मार्ग, चांगला मार्ग आम्ही निवडून काढलेला आहे. एवढंच नाही, तर जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. जे आम्ही प्रत्येकजण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ते आम्ही याजक आहोत. आणि म्हणून याजकाने काय करायचं असतं, म्हणजे ते
स्वर्गासाठीच नाही, तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. तर आम्ही याजक आहोत. तर याजकाने शोकामध्ये भाग घेण्याची त्याला मनाई नव्हती. आणि त्याला पुरावा आहे. लेवीचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 1 ते 4 ह्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने ते सांगितले. परमेश्वर मोशाला म्हणाला, अरोनाचे पुत्र जे याजक त्यास असे सांग, त्यांच्या कुळांपैकी कोणी मयत झाले तर त्यांचे कोणीही सूतक धरू नये. आपले जवळचे आप्त म्हणजे आपली माता, पिता, पुत्र, कन्या, बंधू आणि आपल्या जवळ असलेली अविवाहित भगिनी यांचे मात्र सूतक धरावे. पण याजक आपल्या लोकांमध्ये प्रमुख असल्यामुळे त्याने सूतक धरून स्वतःला अपवित्र करू नये. बस. अशा रीतीने देवाचे वचन हे स्पष्ट रीतीने आहे. देवाचे प्रियजन हो, जे आपले प्रियजन प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत, त्यांच्याविषयी काय? मनुष्य मरतो म्हणजे एकतर तो स्वर्गात जातो, नाहीतर एकतर तो नरकात जातो. आणि तसं उदाहरण श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र राजा, तसं उदाहरण आहे. आणि क्रूसावरील एक तो की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य स्वीकारलं. प्रभू येशू ख्रिस्त हा मुक्तिदाता आहे, तारणारा आहे, असं ज्यावेळेस त्याने कबूल केलं आणि प्रभू येशू ख्रिस्त हा पुन्हा येणार आहे हे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून त्याने ऐकलेलं होतं आणि त्याने तो तसा विश्वास ठेवला होता. आणि म्हणून तो मरत असताना तो म्हणतो की हे प्रभू, ज्या वेळेस तू आपल्या राजाधिकाराने येशील त्यावेळेस तू माझे आठवण कर. आणि त्याच क्षणी त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अभिवचन दिलं की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असेल. आणि म्हणून जे प्रियजन आपल्यापासून दूर गेलेले आहेत त्यांच्याविषयी आम्ही अजाण नसावं. तर आमची आशा प्रभूमध्ये फार मोठी आहे. आणि येशूने तसं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आणि योहान वर्तमानाचा 14वा अध्याय 1 ते 3 वचनं आपण हे वाचलेले आहेत. आणि असे बरेचसे उदाहरणं तुम्हाला देता येतील की आमचे जे काही दुःख आहे ते दुःख ते आनंदात बदलणार आहेत. आमचे प्रियजन जे आमच्यापासून दूर गेलेले आहेत त्यांची आणि आमची निश्चित रीतीने ती भेट होणार आहे. म्हणून आम्ही शोक न करतो. आम्ही प्रभूमध्ये सर्वदा आनंदित असो. प्रभूला धन्यवाद असो. या देवाच्या वचनाप्रमाणे आपल्या सर्वांचं उत्साहित. एका गोष्टीकडं मला वळायचं आहे. काल आम्ही एका स्पर्धेमध्ये भाग घेतला. किती जण होतं स्पर्धेमध्ये? आम्हाला अपयश का आलं? आम्ही यशस्वी का झालो नाही? हॅलो, बरोबर आहे का? आम्हाला यश का मिळालं? आम्ही यशस्वी का झालो नाही? अनुवादाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट रीतीने देवाचं वचन आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हा. तुमच्या संदेशावर तुम्ही विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हा.
जेव्हा आम्ही दर बुधवारी एकत्र जमतो त्यावेळेस ते व्यवस्थित सांगत असतात, पण त्यांचं तुम्ही ऐकलं नाही, हा दोष तुमच्या मला तुम्हाला घालवला आणि हे सत्य आहे. आणि जर त्यांचं तुम्ही ऐकलं असतं तर निश्चित रीतीने आम्हाला यश हे मिळालं असतं. आमचा ताल सूर सर्व काही व्यवस्थित, पण असो जे आमच्या बरोबर पक्षपात झाला तो परमेश्वराला माहीत, आणि जो काय म्हणतात न्यायाधीश किंवा निवाडा करणारा त्याला माहीत. आम्हाला निराश व्हायचं, हताश व्हायचं. देवाचे जे संदेश आहेत, ते देवाचे जे उपदेशक आहेत, ते त्यांचं तुम्ही ऐकलं तर तुम्ही यशस्वी व्हा. आणि आम्ही देवबापाची स्तुती करतो, आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देतो की ह्या आपल्या छोट्याशा मंडळीमध्ये देवाने संदेश ठेवलेले आहेत, भविष्यवादी ठेवलेले आहेत, चांगली उपासना घेणारे ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला यशस्वी तुमच्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर जे संदेश आहेत, जे भविष्यवादी आहेत, जे गायनवादन करणारे आहेत, त्यांचं तुम्ही ऐका. जे काही आम्ही हाती घेतो, कोणतं कार्य असो, कोणतंही काम असो, ते यशस्वी का होत नाही, त्याचं कारण हेच आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे तुमचं ऐकता, जे संदेश त्यांचे पाळक लोकांचं, उपदेशकांचं, गायन वादन करणाऱ्यांचं, त्यांचं ऐकता की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ते माझं ऐकतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा ज्या आहेत, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा फार कठीण नाही, त्याच्या आज्ञा ह्या फार सोप्या आहेत. आताशी 1.25 तास झाला. दमले का? किती जण दमले? थकले का? धन्यवाद. आपले कान उत्सुक आहे संदेश त्यांच्या भविष्यवादीचं ऐकण्याची तुमची इच्छा आहे का? हा व्हिडिओ 2च राहते. प्रभूची स्तुती असो, प्रभूला धन्यवाद असो. आणि आपल्यामध्ये भविष्यवाणीचं दान असलेली ब्रदर खेमला आपल्यामध्ये आहेत. आणि काही वेळ ते आम्हाला देवाच्या वचनात ते मार्गदर्शन प्रभूला धन्यवाद असो. टाळ्या वाजवून आपण अपने स्थान पर खड़े हो जाएंगे. अपने आप को बंद करेंगे और कुछ समय के लिए ध्यान अपने परमेश्वर की ओर लगेंगे. थोड़ा इसे समय में आपसे लूँगा, लेकिन मैं बिलीव करती हूँ इस थोड़े से समय में आपसे परमेश्वर आपसे बात करने वाला है. आज कुछ तो अद्भुत आपसे बात करने वाला है. मंथ ऑफ डिसम्बर आपसे कुछ तो बात करने वाला है. मंथ ऑफ डिसम्बर ये कुछ तो परमेश्वर आपके जीवन में अद्भुत करने वाला है, क्योंकि साल का आखिरी महीना है. परमेश्वर जरूर आपसे कुछ तो अद्भुत करेगा. किसी न किसी के जीवन में वो किसी को छुटकारा को लेकर आएगा. अपने और ध्यान लगे परमेश्वर की ओर ध्यान और प्रार्थना करिए. प्रार्थना करा, प्रार्थना करा. प्रार्थनेशिवाय तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. प्रार्थनेशिवाय तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये जर प्रार्थना नसेल तर तुम्ही काहीच होऊ शकत नाही. विखानामा ले भोनामा सेकेते ले ले भो री भोनामा सेकेते. अपने आप
को परमेश्वर को समर्पित कीजिए। अपना ध्यान अपने उस नजर को परमेश्वर की ओर लगाइए जिसने आपको बनाया है, वो आपको आग से भरेगा। हालेलुया। ओ रामा रे के रे लीब्रो नामा हंसे के रे ओ होली गोस्ट, ओ जीसस, वी वर्शिप यू होली गोस्ट। Thank you, Lord. We worship you, Lord. We worship you, Heavenly Father. We worship you, Holy Ghost. Thank you, Lord. छुटकारा 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 यीशु नासरी ने दिया छुटकारा, यीशु नासरी ने दिया छुटकारा, छुटकारा 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 यीशु नासरी ने दिया छुटकारा, छुटकारा छुटकारा छुटकारा। थैंक यू, वर्शिप यू लॉर्ड। आज परमेश्वर इसी शब्द के द्वारा आपसे कहना चाहता है कि मंथ ऑफ दिसंबर आपके छुटकारे का दिन है। मंथ ऑफ दिसंबर आपके प्रॉस्पेरिटी का दिन है। और ये मंथ ऑफ दिसंबर मैं आपसे कहना चाहता हूँ ये अद्भुत अलौकिक होने वाला है। आपने 11वां महीना कुछ नहीं पाया, हो सकता है 11 महीने तक आपने दुख में निकाला है, हो सकता है 11वां महीने तक आप तकलीफ में निकाला है, लेकिन यीशु मसीह ने कहा है कि मैं मर जाऊंगा और तीसरे दिन जीवित होगा। लास्ट का दिन आपके लिए मायने रखता है। जो अब तक इस 11वें महीने तक आपने आशा रखा है परमेश्वर के साथ, वो अब तक वाचा बांध के रखा है परमेश्वर के साथ। अंत के महीने में, अंत के साल के आखिरी दिनों में वो आपसे बात करेगा, वो आपसे हर चीजों को पूरा करेगा। वो क्योंकि यीशु है, वो तीसरे दिन जीवित हुआ है, वो आज आपके बीच में जीवित वचनों को लेकर आया है, क्योंकि परमेश्वर आपके बीच में वो मूव कर रहा है। हालेलुया। परमेश्वर की आग आपके उतरेगा, वो आग आपके जीवन में ठहरी रहेगी, वो अभिषेक आपके जीवन में ठहरा रहेगा जब परमेश्वर की जीवन में उतरेगा। हालेलुया। धन्यवाद करता हूं पवित्र आत्मा। पवित्र आत्मा में आपका वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ, क्योंकि आपके वचन में लिखा है कि अंत के दिनों में मैं अपने आत्मा हर एक मनुष्य के ऊपर उतरूंगा। हे यहोवा परमेश्वर, मैं आपसे प्रार्थना करता हूँ अपने शब्दों को तू पूरा कर, अपने लोगों के ऊपर अपनी सामर्थ उतार, अपने लोगों के ऊपर अपनी पवित्र आत्मा को भेज और उन्हें डिलीवरेंस से आजाद कर परमेश्वर। और आप ऐसे करने जा रहे हैं, मैं विश्वास करता हूँ। ये प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। थैंक यू, वर्शिप यू। आप सब आनंदित है क्या? गुस्सा समझ देखिए, आनंदित है। जब आप एक्साइटेड होते हैं तो पवित्र आत्मा भी आपके से बात करने के लिए उत्साहित होता है। हालेलुया। आपके जीवन में दुख हो सकता है, हर एक जीवन में निराशा होती है, और आपको इस समय जब परमेश्वर की भवन में आते हैं तो हमें उस चीजों को साइड में रखना है। अगर उस चीज को अगर हम अभी अपने हृदय में रखते हैं तो जो परमेश्वर शब्द है वो आपके जीवन में कभी नहीं कर पाएगा। हालेलुया। तो परमेश्वर की वचन है, जो शब्द है, अगर वो आप सुनना चाहते हो, अंदर से आपको सब चाहते हैं कि वो काम करे, तो चिंता को, उस टेंशन को आपको बाजू में रखना पड़ेगा। आपको पता है यीशु मसीह ने कहा मैं मारा जाऊंगा, गाड़ा जाऊंगा और तीसरे दिन जीवित हो जाऊंगा। हालेलुया। आपको पता है बाइबल ये भी कहती है कि हमें अंत तक विश्वास रखना बहुत जरूरी है। आज आपके पास बहुत कुछ है, आप विश्वास रखेंगे, पर जब कुछ भी नहीं है, अगर हम उस समय विश्वास कर रहे हैं तो परमेश्वर का वचन ये अपनी जीवन में सबसे बड़ी और गवाही बना के आती है। आपको पता है इस 11वां महीना आपके जीवन में कैसे अलौकिक बीते रहेंगे। दुख में, तकलीफ में, हो सकते मेरे जीवन में बहुत सारी परिस्थिति आई तो परमेश्वर ने निकाला जरूर। पर बाइबल कहते जो अंत तक विश्वास करेगा, मंथ ऑफ दिसंबर लास्ट का महीना जो आपके जीवन में है, इस महीने में आप प्रवेश किए हैं तो परमेश्वर आपसे एक बात कहना चाहता है, ये महीना आपके लिए छुटकारे का महीना है। ये महीना आपके लिए एक अलौकिक और अद्भुत बन के आएगा। केवल यीशु मसीह पृथ्वी पर आया उत्सव मनाने के लिए नहीं, पर परमेश्वर आपके जीवन में छुटकारा चाहता है।
आप कह सकते हैं कि मैं यीशु मसीह से मैं प्यार करता हूँ, उसके लिए 25 दिसंबर को मैं खुशियाँ मनाऊंगा, पर ये ऊपर से होता है। मैं आपको सच बताऊं, आपकी भावनाओं को मैं जानता हूँ। आप ये केवल लोगों को दिखा सकते हैं कि यीशु मसीह जन्मा है और हम उसके उत्सव को मना रहे हैं। अगर मैं फिजिकल आपको बताऊं तो आप अंदर से टूटे हुए हैं। सही कह रहा हूं ना? आप बहुत से लोग ऐसे टूटे हुए रहते हैं, पर फिर भी उन्हें लोगों के सामने दिखाना पड़ता है। क्योंकि मैं आपसे बात करना चाहता हूँ, अगर आपके जीवन में छुटकारा नहीं है तो आप आनंद भी उस चीजों का नहीं ले सकते। आपके जीवन में अगर तकलीफ है तो आप 25 दिसंबर को आप आनंद नहीं कर सकते। इसके लिए उस आनंद से पहले आपको अपने जीवन में छुटकारा बहुत जरूरी है। तो मैं आपको उस वचन की ओर लेके जाना चाहता हूँ, प्रेरितों के काम उसका 15 अध्याय, प्रेरितों के काम उसका 15 अध्याय उसका 25 वचन। प्रेरितों के काम उसका 15 अध्याय। यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य दिसले की प्रेरितों के काम उसका 15 अध्याय उसका 25 वचन। It has seemed good to us, having come to one accord, to choose men and send them to you with our beloved Barnabas and Paul. सॉरी 16 प्रेरितों के काम 16 उसका 25, 16 उसका 25। सुमारे मध्यरात्री पौल व सीला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवास त्याचे ऐकत होते। तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद सुटले। हालेलुया। मैं आपको बताना चाहता हूँ, आपका ध्यान वचनों पे रहे। मैं आपको बताना चाहता हूँ, पिछले दिनों में 2 या 3 दिन के पहले मैं किसी घर पे गया और उसके घर पे जाने से पहले मैं आज सुबह उसके घर पे जाने वाला हूँ और उसी सुबह मुझे परमेश्वर ने उस घर के बारे में कभी गया नहीं, फर्स्ट टाइम जा रहा हूँ। ये मैं आपको क्यों बता रहा हूँ, शेयर क्यों कर रहा हूँ? परमेश्वर हर एक को जानता है, हर एक से वो बातें भी करता है। जरूरी नहीं है कि मैं हर बात आपसे शेयर करूँ। तो परमेश्वर ने कहा कि तू जिस घर में जा रहा है उस घर का एक व्यक्ति है जिसका नाम यस से आता है, और वो लड़का नहीं है, लड़की है। मैंने बोला ओके। मैं उस घर में पहुंच पे गया। मैंने ये बात सुबह मेरे अपनी मम्मी को बताया कि मुझे ऐसे ऐसे उस घर के बारे में बताया परमेश्वर ने। मम्मी बोली पता नहीं, मुझे भी पता नहीं। पर मैं उस घर में जब गया तो मैं सब तैयार खत्म हो गई, सब हो गया, हम निकलने की तैयारी में है। और जब हम निकल रहे हैं तो परमेश्वर के आत्मा उनसे कह रहा है, क्या मैं तुझे जो बताया है वो तुझे क्यों नहीं बताया, इस परिवार क्यों नहीं बताया? और जब निकल रहा था मैं, तब मैं इस परिवार को बताया, परमेश्वर ने मुझे कहा है यस लेटर से आपके घर पे कौन है, और वो लड़का नहीं है, लड़की ही आपके घर पे कोई तो है। तो यस लेटर से ही उसकी छोटी सी बच्ची थी, और परमेश्वर ने मुझे कहा था कि वो यस लेटर की जो लड़की है उस तकलीफ में है। और मैंने उनसे पूछा तो बोले, मैंने सबसे पहले उनसे पूछा आपके घर में यस लेटर से कौन है और वो प्रॉब्लम है। तो उनको पता नहीं था कि परमेश्वर मुझसे बात करता है। वो कहते हैं क्यों ऐसा क्यों पूछ रहा? उनको पता चला, बताया गया परमेश्वर मुझसे बात की। और जब इस बात को उसे पता चला तो वहाँ के लोग हैरान हो गए। वो कहते हैं आपको कैसे पता इन चीज़ों की? मेरी छोटी सी लड़की जो है वो सच में बहुत सीरियस है और वो अभी ठीक थी। और परमेश्वर की बात उसी समय परमेश्वर ने मुझे कहा कि इससे दुष्ट जो आत्माएं थे उसे अटैक करके मार देना चाहते थे, लेकिन उसकी जो नानी थी, शायद नानी आजी थी, वो उसके लिए प्रेयर कर रही थी। उसके प्रेयर के द्वारा वो बच गई। और उसने कहा कि मेरे लिए और मेरे परिवार के लिए याद रखिएगा प्रार्थना। तो मैं आपसे बताना चाहता हूँ परमेश्वर आपसे भी बात करता है।
हो सकता है आपके वचनों से बात करेगा, हो सकता है किसी के शब्दों के द्वारा बात चालू करता है। मैं आपको बताना चाहता हूँ, छुटकारा आपको लेना है। अगर आपको उस बड़ी चीज़ों की आवश्यकता है तो आपको यूं ही नहीं मिल जाएगी, आपको उसके लिए आपको मेहनत करना पड़ेगा। अब यीशु में आ गए, आपको लगेगा मैं यीशु में चल रहा हूँ तो हर एक चीज़ मिल जाएगी, ऐसा नहीं मिलता है। वचन के ऊपर आप मेडिटेशन करना पड़ेगा, आपको वचन के ऊपर आधारित होकर चलना पड़ेगा, तब आपको मिलेगा, नहीं तो नहीं मिल पाएगा आपको। पौलुस जो इतने सारे प्रेरित पत्रियों को लिखा है, फिर भी वो और सिलास जेल में बंद गए, क्या उसे लगता नहीं रहेगा कि मैं इतना परमेश्वर की सेवा किया हूँ, इतना तकलीफ में है कि गुजर रहा हूँ, फिर भी मैं जेल में क्यों क्या कर रहा हूँ? अगर आपके जगह मेरे जगह पे रहते तो हम यही कहते हैं, इतना मैंने प्रेयर किया है, लोगों के लिए भलाई की है, फिर भी मैं आज जेल में बंद क्यों? कहते कि नहीं कहते? कहते ना? अब इतना भी ईमानदारी मत बनिए, कहते, मैं भी कहता। पवित्र उतना ही बनो जितना हो सके। मैं बोल रहा हूँ, मैं भी कहता हूँ अगर मैं रहता तो। पर पौलुस और सिलास वचन में ऐसा नहीं लिखा। उसने क्या किया है? उस जेल में भी आराधना कर रहा है। उसे पता है कि मुझे छुटकारा दूसरे मनुष्य से नहीं हो सकता है जेल से। अगर कोई जेल से बाहर निकाल सकता है तो वो केवल यीशु है, जो आपको और मुझे उस परिस्थितियों से निकाल सकता है जो आपके सोचने से बाहर है। पौलुस और सिलास को पता है कि मैं अगर यहाँ पे हूँ तो अगर दूसरा कोई मुझे छुड़ाने के लिए आए तो मैं नहीं छूट सकता, केवल यही छुड़ा सकता, जिसका नाम यीशु। हालेलुया। आपके बीमारियों में, आपके परिस्थितियों में कोई मनुष्य आपके साथ नहीं दे सकता, ये मैं आपको गारंटी के साथ कह सकता हूँ। अगर कोई साथ देगा तो वो केवल आपका यीशु है, जो आपसे प्यार करता है, जो आपको बुलाया है, जो आपको माँ के गर्भ में से रच के अब तक वो जीवित रखा है। हालेलुया। मनुष्य के ऊपर आप विश्वास मत करें, मनुष्य आपको धोखा देगा। हालेलुया। आपको अगर विजय चाहिए तो यीशु के पीछे चलना पड़ेगा। तो वो बाइबल लिखती है कि आधी रात के लगभग पौलुस और सिलास प्रार्थना करते हुए परमेश्वर के भजन गा रहे थे। आपको मैं सही और सच्चा सीक्रेट बताऊं, आपको परमेश्वर को अगर आपको प्रसन्न करना है, परमेश्वर को अगर आपको खुश करना है, परमेश्वर की चाहते कि महिमा उतर के आए, तो आपको केवल एक ही चीज करना है। क्या करना पता है? क्या करना? आपने पढ़े वचन, फिर से पढ़िए वचन, आपको समझ में आएगा। फिर तो काम 16:25 सुमारे मध्यरात्री पौल व सिला देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदीवान त्यांचे ऐकत होते। हालेलुया। क्या करना चाहिए आपको? काय करायला पाहिजे तुम्हाला? प्रार्थना व गाणे। तुम्ही जर जास्ती संकटात आहात, तुम्ही जर जास्ती प्रॉब्लेम मध्ये आहात, तुम्हाला जास्ती प्रेयर करून काहीच होणार नाही। तुम्हाला वाटतं की रात्रभर मी प्रेयर केलं का सुटका भेटतील? पॉसिबल नाहीये। जर प्रार्थनेमध्येच त्याला जर बाहेर यायचं असेल तर बायबल लिहिलं असतं, पौलुस रातभर प्रार्थना कर रहा था। सही और सही शिक्षा यही है कि परमेश्वर भी यही चाहता है कि तू मुझे अपना ओठों का बलिदान दे, आराधना दे। आप देखिएगा बड़ी बड़ी जगहों में जो परमेश्वर ने काम किया है कि वर्शिप के द्वारा होता है। मैं आपके लिए प्रार्थना करूंगा, वो काम नहीं करेगा, पर जब आत्मा से वर्शिप होती है उसी समय काम होती है। झगड़े कब चलते हैं? वर्शिप नहीं चलते। बीमारी कब ठीक होती है? वर्शिप नहीं ठीक होती है। आपको मुझे समझना पड़ेगा, वर्शिप ही परमेश्वर को प्रसन्न कर सकता है। आप कितना भी रात भर रागा बाबा करते बैठे रहो, कुछ भी नहीं होगा। पर जब आप प्रार्थना करते समय, आप आराधना करते हैं, उस समय आपके जीवन से जो है वो परमेश्वर को प्रसन्न होता है और वो अपनी महिमा को भेजता है। हालेलुया। आप इस बात को ध्यान में से निकाल दीजिए कि मैं रात जो 31 दिन फास्टिंग किया और रात भर दिन भर प्रार्थना कर रहा हूँ। हाँ, प्रार्थना से आपको रिजल्ट आएंगे, पर जो महिमा परमेश्वर को उतरना है वो केवल आराधना से होता है। इस बात को आप नोट कर लीजिए। अगर पौलुस और सिलास को पता है ये सीक्रेट कि परमेश्वर को मुझे अगर प्रसन्न करना है और मुझे यहाँ से निकलना है तो केवल आराधना करना पड़ेगा। कब करना पड़ेगा पता है क्या? आराधना और प्रार्थना हम तो करते हर दिन है, पर इसके कब करना है? अगर आप बाइबल के अनुसार चलेंगे तो ही छुटकारा मिल सकता है, आपको छुटकारा मिल सकता है। हालेलुया। कब करेंगे आप?
कब अगर मुझे लग रहा है कि मैं इस प्रॉब्लम में फंस चुका हूँ और अब मुझे कोई किधर भी दिख नहीं रहा है, तो मुझे क्या करना पड़ेगा उसके लिए? हाँ? रात कब? रात तो कोई रात होती कब? आधी रात को। आधी रात का मतलब क्या होता है? यहाँ टाइम लिखा हुआ नहीं है, लेकिन आपको पता है कि आधी रात कब होती है? 12 बजे, राइट? पौलुस और सिलास 12 बजे क्यों प्रार्थना कर रहे थे? शैतानी काम 12 मतलब रात को ही होते हैं शैतानी काम। तो कड़ों को बॉन्डेजेस को तोड़ने के लिए। मैं आपको बताना चाहता हूँ, एक ही वचन है। अगर मैं आपको इस वचन को अगर मैं एक्सप्लेन करके बताऊँ तो बहुत समय जाएगा। पौलुस और सिलास को पता है आधी रात को ही यीशु मसीह ने भी पहाड़ के ऊपर गया, रात भर परमेश्वर प्रार्थना किया, अपने पिता से वो बात कर रहा था। हालेलुया। अगर वो यीशु होने के बावजूद भी अगर वो पहाड़ पे जा रहा है, यीशु होने के बावजूद भी अगर वो रात भर परमेश्वर से बात कर रहा है, आप और मैं तो मनुष्य हूँ, हमें कितना प्रार्थना करना पड़ेगा? आपको क्या लगता है छुटकारा यूं मिल जाएगा? ऐसे छुटकारा नहीं मिलता है। आपसे भी कई पावर लोग बैठे हुए हैं, आपके उनको कुछ नहीं चाहिए, आपके एक बार उन्हें मिल जाएगा ना, तो आपके जीवन को तो नहीं कर सकते। आप समझ जाइए, वो दुनिया में रह के अगर ऐसा काम कर सकते हो तो हम प्रभु में हैं। प्रभु तो कहा हमसे कि मैं तुझे सांपों और बिच्छू को रोकने का अधिकार दिया, उस अधिकार का यूज कर रहे क्या आप? आधी रात, मैं आपको बताना चाहता हूँ आधी रात का मतलब यही होता है जब आप कभी भी नाइट से कभी याद रखिए, आधी रात को बराबर 12 और 1 के बीच में आपको बहुत तेज नींद आई, फिर 1 से 1:30 2 बजे कभी नींद आई, फिर 3 जैसे जब बजे वैसे और भी तेज नींद आई। कभी आपने सोचा क्या? आप सोचेंगे जब नाइट भर प्रार्थना करेंगे तब आपको याद आएगा, समझ में आएगी। जब मैं नाइट भर प्रार्थना करता तब मुझे समझ में आता था, उस समय 1 साल पीछे फीलिंग आती है, डर लगता है कि कोई तो आ रहा घूम रहा है, ऐसा होता है। क्यों पता है क्या? ऐसा लगता है जब मैं आंख बंद किया तो लगता है कोई तो आजू बाजू खड़ा हो गया मेरे। अनुभव लीजिए तब समझ में आएगा कि नाइट प्रेयर जो होती है वो क्यों, बाइबल इतने जो लोग इतने बड़े बड़े महान सेवक है वो इतना आगे क्यों निकल गए? उनको पता है जो काम दिन में नहीं हो सकता वो सेवक रात में करता है। आपके जो सेवक है वो अधिकतर से ज्यादा आपको दिन में प्रेयर करते हुए दिखेंगे, आपके लिए वो घुटना रात में टेक रहे और इसीलिए आप सुख के नींद ले पाते हैं। क्यों? आपके लिए कोई तो प्रार्थना कर रहा है, इसके लिए आप जीवित है और सुरक्षित है। आपको ये समझना पड़ेगा आधी रात थी, उसके पास क्या सीक्रेट है मैं आपको बताना चाहता हूँ। आधी रात का मतलब यही होता है 12 बजे के बाद जो बीच क्रैक्ट होते हैं, जो जादू टोना होता है, तो 12 की 10 ये बाइबल में नहीं, आप पूरे इतिहास में समझ में आएगा उसको। बीच क्रैक्ट का टाइम क्या है, जादू टोना का टाइम क्या है। एक ऐसे लोग हैं ना, आपको घर पे रखेंगे वो और आपको लगेगा कि मेरे इसमें मेरे शरीर में कुछ तो घूम रहा है, चल रहा है। कैसा होता है सब? आपको जब टाइम मिलता है मध्य रात्रि में प्रार्थना करना चाहिए। आपको पता नहीं है एक प्रार्थना से आपके जीवन कैसे बदल जाएगा। इसीलिए कह रहा है कि पौलुस और सिलास के सीक्रेट को पता है कि वो आधी रात की प्रार्थना करेगा। वो 3 बजे नहीं, भोर में नहीं, उसको पता है छुटकारा चाहिए तो आधी रात ही करना पड़ेगा। अब मैं बताता हूँ आपको, आधी रात जो है वो छुटकारे का समय होता है और जो भोर का समय होता है वो आशीष का समय होता है। बाइबल में लिखा है यीशु मसीह इस पृथ्वी के ऊपर भोर को आता है। हालेलुया। बाइबल में लिखा नहीं कि वो आधी रात आता है, बाइबल में इस प्रकार लिखा है कि वो घोर अंधकार में भी वो घूमता है। हालेलुया। मतलब यीशु मसीह जो है स्वर्ग को छोड़ता है और आधी रात में वो घूमता है। और यहाँ तक ये लिखा है इतने में एक बड़ा भूकंप आया, यहाँ तक कि बंदीगृह की नींव हिल गई। आपकी और मेरे प्रार्थना से एक लोग हिलते नहीं है तो बंदीगृह जमीन का भी हिलेगी, है ना। मैं आपको दोस्त ने बता रहा कि आपका प्रेयर लाइफ, हमारी लाइफ इस अंतिम दिनों में किस प्रकार होना चाहिए। और आप फिर यही कहेंगे अंत के दिनों में यीशु मसीह ने कहा विश्वास रखो, और अंत तक विश्वास नहीं रख पाएंगे हम, क्योंकि हमारे जीवन में संकट तकलीफ तो आते हैं और उससे आगे निकलना पड़ेगा। हालेलुया। तुरंत सब द्वार खुल गई और वे सब के बंधन खुल पड़े।
अब मुझे एक समझ में आया, बंधन खुल गए और धरती हिल गई, तो मतलब वहां और भी कोई तो लोग रहेंगे वहां पे, राइट? जेल के अंदर केवल पौलुस और सिलास नहीं है। जब ये आराधना कर रहा है तो ये केवल अकेले नहीं सुन रहा है, इसके प्रार्थना के द्वारा लोगों को, इनके तो खुली इनके तो बंधन खुल चुके, पर जो लोग वहां सुन रहे हैं उनके भी बंधन खुली, उनका भी गेट खुला। तो आपको इस बात को पता होना चाहिए, जब आप अपने केवल सेपरेट अपने लिए प्रेयर कर रहे हैं तो आपको ये भी पता होना चाहिए केवल आप अपने लिए प्रार्थना कर, लेकिन आपके प्रार्थना द्वारा दूसरे भी कोई आजाद हो रहा है, आप दूसरे की आशीष के कारण बन रहे हो। हालेलुया। और इसके आगे देखा जाए 24 वचन में लिखा इस प्रकार, उसने ऐसी आज्ञा पाकर उन्हें भीतर की कोठरी में रखा और उनके पांव काट में ठोक दिए। उनके बंधन खुले, लेकिन उससे पहले वो इस जगह पे है जहां कुछ भी दिखता नहीं है। हालेलुया। आज हो सकता है आपके जीवन में ऐसा अंधेरा आया हुआ है कि आपको कुछ भी नहीं दिख रहा है। हो सकता है आपके परिवार में ऐसे तकलीफ आई है तो आपको कुछ भी दिख नहीं रहा है। बस आपको एक ही बात करना है, कुछ दिखे या ना दिखे, अपना आंख बंद करो और उस परमेश्वर की ओर जाओ और आधी रात रह जाओ। कभी एक्सपीरियंस नहीं किया, आप एक्सपीरियंस करो, कभी ट्राई भी किया करो। जब हम बोलते हैं तो बोलने के पीछे कुछ तो मकसद रहता है। अगर आपको हम ये नहीं बोल रहे, हमें पता है, मैं भी काम करना चाहता हूँ, मुझे अभी भी जाना है, अच्छा छोटे तो मुझे काम पे जाना है, मैं ये नहीं कहता आपको कि आप हर दिन करो, पर ये हर दिन नहीं करें, किसी दिन तो आपको करना चाहिए, आपके परिवार के लिए, आपके फैमिली के लिए, अपने रिश्तेदारों के लिए, आपकी चर्च के लिए करना चाहिए। और जब ऐसा करोगे तो मुझे बताना कि आधी रात को आपको कैसा लगा प्रार्थना। क्या आप तैयार हैं? एक दिन करने के लिए तैयार हैं? आप मेरे लिए मत कीजिए, पास्टर के लिए भी मत कीजिए, आप अपने स्वयं परिवार के लिए कीजिए, आपका परिवार सुरक्षित रहे। हालेलुया। और जब इस प्रकार कीजिएगा तब आप मुझे बताइए कि आपका एटमॉस्फेयर कैसा रहा, आपका महसूस कैसा रहा। आप खुल जाते बीच बीच में, ऐसा लगा कोई पकड़ लिया, क्यों? कोई अलग रॉन्ग गलत चीजें नहीं रहती वहां पे, पवित्र आत्मा रहता है, पर हम डर जाते हैं कई बार। इसीलिए मैं आपको बताना चाहता हूँ कि मिडनाइट, आधी रात को आपको और हमें अपने परिवार के लिए प्रार्थना करना चाहिए, जागरूक होना चाहिए। और जब ऐसा करेंगे तो मैं आपको निश्चित बताना चाहता हूँ, आपके जीवन में जो बंधन रहेंगे, जो कर्ज से जो श्राप रहेंगे, वो तोड़ने के लिए वो सक्षम है आधी रात। तो मैं आपको बताना चाहता हूँ, आप भोर में उठते बहुत अच्छा है, भोर में उठनी चाहिए, लेकिन भोर में उठने के बाद आप एक गलती कभी ना करें। आप सच्चे और ईमानदारी से बताएं। भोर में मैं आपको फोर्स नहीं कर रहा, मैं आपको पूछ रहा हूँ क्यों, इसके पीछे मैं आपको बताऊंगा जो सीक्रेट क्या है, जो रहस्य क्या है। जो आप और हम गलती करें, प्रेयर तो करें, पर प्रेयर करने का तरीका अलग है और हम करते कुछ अलग है। और हमें कोई कह दे कि केवल हमें इस ऑफरिंग के लिए प्रेयर करो, तो केवल हमें उस ऑफरिंग के लिए प्रेयर करना चाहिए। अगर मुझे कहा गया कि ऑफरिंग के लिए प्रेयर करो और मैं किसी हीलिंग के लिए प्रेयर कर रहा हूँ, तो ये रॉन्ग, गलत है। छोटी से छोटी चीजें हमें सीखनी पड़ेगी। यीशु मसीह ये सही नहीं मिल जाएगा आपको क्या लगता है? ऐसे में यूं मिल जाएगी, आपको उद्धार हो चुका, आपका सब कुछ हो चुका है, पर आप आशीषित कब होंगे? जब वचनों पे चले गए। मैं आपको लास्ट वचन बताऊंगा, ये इंपॉर्टेंट है, क्योंकि मुझे बहुत दिनों से मैं परमेश्वर से पूछ रहा था कि लोग भोर को उठते, और ये मुझे बहुत पहले पता नहीं थी, परमेश्वर ने मुझे कहा ये बातों को बता। मैं आपको बताना चाहता हूँ, अगर जो व्यक्ति भोर को उठ के प्रार्थना करता है, आप में से कितने लोग करते हैं मुझे नहीं पता है, जो व्यक्ति करता है उनके लिए मैं आपको बताना चाहता हूँ, आप जब ये प्रार्थना करते रहेंगे तो मुझे पता है आप ये भी प्रार्थना करते होंगे कि मेरे पड़ोसी को भी आशीष दे। करते हैं ना? करते कि नहीं भोर को? यही है सबसे सीक्रेट पॉइंट, आपको ये सीखना है। बाइबल नहीं पढ़ते हैं, इसीलिए समझता नहीं है, और जिस दिन आपको समझ जाएगा उस दिन आपकी बुद्धि खुल जाएगी। इसीलिए मैं कहता हूँ, वचन परमेश्वर से कहो कि मुझे विजडम दो, समझने की।
आप एक ही वचन पढ़ो, दिन भर एक ही वचन पढ़ो, पर एक ही वचन पर मेडिटेशन करो, याद करो कि वचन हमसे क्या बातें करना चाह रहा है। आपने अभी सबको बोला कि मैं सबको अपने बाजू के लिए आशीष प्रार्थना करता हूँ, सब बोला है, सब बोलने बाद में वचन दिखाऊंगा। नीति वचन लास्ट वचन दिखा आपको। नीति वचन आपको भी सिखा रहा हूँ, क्यों? जो मुझे सीख रहा हूँ आप भी सीखो और उसके अंदर चलो, आप उसके रूल में चलो, आप तब ब्लेस हो पाओगे आप। नीति वचन उसका 27 उसका 14 पर पढ़ेंगे, मराठी में पढ़ेंगे। कोणी मोठा पहाटेस उठून उंच स्वराने आपल्या मित्रास आशीर्वाद दिला तर तो त्याला शाप होय असे मानतील. आप बोलिए, आप क्या कीजिएगा? परमेश्वर का वचन तो और दूसरा ही कुछ कह रहा है यहाँ पे। छोटी मोटी गलती ही, थोड़ा सा गलती हमारे लिए बहुत बड़ा प्रॉब्लम कर सकती है। ये वचन मुझे भी कुछ सालों पहले पता नहीं था, जब से मुझे पता चला, जब ये पढ़ा मैंने, उस दिन से मैं अपने पड़ोसियों को प्रार्थना करना छोड़ ही दिया सुबह के टाइम में। सच्ची बात कर रहा हूँ, ये बाइबल है, बाइबल किसी को भी नहीं छोड़ती हो। बाइबल के अनुसार चलेंगे तो बाइबल के अनुसार ही आपको चलना पड़ेगा। क्या कह रही है? जो भोर को उठकर अपने पड़ोसी को ऊंचे शब्द से आशीर्वाद देता है, उसके लिए यह श्राप गिना जाता है। अब तक हो सकता है आपको कोई नहीं बताया होगा इन चीजों को, अब तक यही गलतियां किए रहेंगे। आप भले एक दिन उठे रहेंगे, 4 दिन उठे रहेंगे, पर आपको इस बात के वचन को समझना पड़ेगा कि आप उसे क्या दे रहे हैं। बाइबल की जो श्राप मत हो, पर ये ऐसा क्यों लिखा है यहाँ पे नीति वचन? सुलेमान राजा ने क्यों लिखा है यहाँ पे? जो मॉर्निंग का टाइम होता है, जो 3 बजे का मॉर्निंग का टाइम होता है, परमेश्वर वो आपसे और आपके परिवार के लिए केवल बात करता है। हमें नेशन के लिए, देश के लिए प्रार्थना करना है कि सही है, पर उसके लिए अलग टाइम है। आपको टाइम भी समझना बहुत जरूरी है। छुटकारा चाहिए, 12 में प्रार्थना चाहिए, प्रार्थना कीजिए, आराधना कीजिए, छुटकारा मिलेगा। आशीष चाहिए, 3 बजे भोर को जाइए, आशीष मिलेगा आपको। पर आशीष प्रार्थना कर रहे हैं, उस समय प्रार्थना किस प्रकार करना चाहिए, ये भी आपको समझना आना चाहिए। तो आज के बाद ऐसी गलती कभी ना करें, चाहे तो नोट कर ले, आप इस वचनों को याद रखें कि भोर को केवल हमें अपने से और परमेश्वर से आशीष लेने के लिए बात करना है। अपने चर्चेस के लिए प्रार्थना कीजिए, अपने लोगों के लिए प्रार्थना कीजिए, पर बाइबल कहती है अपने पड़ोसी के लिए मत पहुंचे स्वास्थ्य, वो श्राप गिना जाता है। हालेलुया। तो ये मैं आपकी गलती नहीं दिखा रहा हूँ, मुझे पता है कि ये लोग करते हैं, कि मुझसे भी हुई, पिछले साल मुझसे भी, जब मुझे वचन मिल गया उस दिन से मैंने स्टॉप कर दिया प्रेयर करना। क्यों? क्योंकि मुझे अब पता चल गया कि मैं श्राप क्यों दूं और क्यों दूं श्राप। आपको पता नहीं, एक वर्ड आपके जीवन को डिस्ट्रॉय कर देगा, खत्म कर देगा। आपको एक वर्ड, बाइबल में ऐसे लोग आए, उनके शब्द के द्वारा क्या से क्या नहीं हो गया। तो एक बात अब याद रखिएगा, आपका शब्द बहुत बड़ा मायने रखता है। हालेलुया। इसे लोग के खड़े रहेंगे स्थानों पर, इसमें परमेश्वर का आवाज सुनने का सामर्थ्य का जो आत्मा वो आपके बीच में उतरा है। और मैं विश्वास करता हूँ कि इन वचनों के द्वारा आप नेक्स्ट टाइम से कभी गलती न करें। ये सीखने की बहुत ही अच्छी चीज़ है। हम उठते जरूर है प्रार्थना करने के लिए, पर वचनों को, छोटी मोटी जो वचन जो हमें समझ नहीं आता है, वो ऐसा ही समझ पाएंगे आप। अपने आंखों में बंद करेंगे सब। और मैं आपसे एक ही बात कहूँगा कि आप ना शर्माएं, आप कभी ये ना देखें कि आपके पीछे कौन है, आपके आगे कौन है, आपके दाएं कौन है, आपके बाएं कौन है। बस अपने आप में ये सोचें, आप ये देखें कि यीशु मसीह मेरे सामने है और मैं उससे बात कर रहा हूँ। हालेलुया। प्रार्थना कीजिए, प्रार्थना कीजिए। जब हम प्रार्थना करते हैं तो स्वर्ग छोड़ना पड़ता है परमेश्वर को, क्योंकि उसने कहा है कि मैं अपने कलीसिया को लेने के लिए फिर से आऊँगा। तो वो अपने कलीसिया में मौजूद होता है और उसने कहा मेरा घर प्रार्थना का घर कहलाएगा। और ये घर प्रार्थना का घर है, ये घर परमेश्वर का आत्मा से भरने का घर है, ये घर आपके जीवन में अभिषेक को लाने का घर है, ये घर आज डिलीवरेंस का घर है। ये प्रार्थना भवन आपके लिए प्रार्थना कर रही है, यहाँ के लोग आपके लिए प्रार्थना कर रही है। जो तकलीफ में है,
जो बीमारी में है, जो परेशानी में है, जो अंधकार में है, अब तक छूटा नहीं है, परमेश्वर कहता है मैं उसे छुड़ाऊंगा इन महीनों में। हालेलुया। ओ राबा बाबा लीप्रोमान चेयरे लेबो शाबा बाबा रिखाना वाले प्रोनामा सके तेरे लेबे लेखुया मान दोरो लोगो शाबा बाबा ओ रिखाना वाले दो साटा पारा दिगा। थैंक यू होली घोस्ट। वी वर्शिप होली घोस्ट। परमेश्वर अपने सामर्थ्य के द्वारा, उसका अभिषेक आपके सामर्थ्य के द्वारा आपके हर एक बंधनों को तोड़ने के लिए वो उतर चुका है। वो अपने सामर्थ्य के द्वारा आपके सारे वो गर्दन से जुआ को तोड़ने के लिए वो उतर चुका है। वो अपने वचनों को पूरा करने के लिए आपके माध्यम में वो उतर चुका है। उसने कहा है कि मैं अपने लोगों में उपस्थित रहा करूंगा, चला फिरा करूंगा। वो आपके बीच में मूव कर रहा है। वो अपने आप को, अपने सामर्थ्य को आपके बीच में मूव कर रहा है। हालेलुया, हालेलुया। ओ रीबा मामा ले ब्रह्मांड दे ले वो शर्मान दे। मैं आपका धन्यवाद करता हूँ इस सुंदर से समय के लिए परमेश्वर। अपने लोगों में पिता परमेश्वर का छुटकारा की घोषणा करें। उनकी हर एक परिस्थितियों में पिता आजाद देना, आज हर एक अंधकार पिता परमेश्वर एशिया 7 और उसका दूसरा वचन में लिखा है राज पर अंधेरा छाए रहेंगे पर तेरा पर उजियाला छाएगा। परमेश्वर पिता ये उजियाला के जीवन में घोषणा करता हूँ पिता परमेश्वर, ये जगत की ज्योति बने बा यीशु मसीह के नाम से। ये जगत का ज्योति कह रहा है यीशु मसीह के नाम से, और ये इन चीजों में तेरे सही हो पाए परमेश्वर। धन्यवाद करता परमेश्वर पिता, आपने बात की अपने वचनों के द्वारा मैं आपका धन्यवाद करता हूँ। सारा आदर महिमा आपको देते परमेश्वर। और मैं विश्वास करता हूँ ये वचन किसी एक के लिए तो जरूर है। वो अपने जीवन में डिलीवरेंस को लेकर जा रहा है, यहाँ से वो अपने छुटकारे को लेकर जा रहा है यीशु मसीह के नाम से। परमेश्वर का आत्मा कहता है कि एक कोई तो इंसान है जो इस वचन के द्वारा अपने परिवार में छुटकारा को लेकर जा रहा है, यहाँ से अपने परिवार में शांति को लेकर जा रहा है इस वचन के द्वारा। परमेश्वर ये शब्द है और मैं विश्वास करता हूँ इस वचन के द्वारा ब्लेस हो चुके ईश्वर के नाम से। सारा आदर महिमा दे दो परमेश्वर। प्रार्थना यीशु मसीह के नाम से बोलकर सुनिए और ध्यान से कबूल कीजिए। आमीन। देवाच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण खाली बसूया. देवाच्या प्रियजन हो, देवाचे वचन स्पष्ट रीतीने तुमच्याकडे आलेले आहे आणि म्हणून देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या की संदेशाचा धिक्कार करू नका. तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? तुमच्यापैकी कोणी संकटात आहे काय? तुमच्यापैकी कोणी अनेक प्रकारच्या समस्यामध्ये आहे? ज्याप्रमाणे पाऊल आणि सीला यांनी जी कृती केली कृतीप्रमाणे जर आम्ही कृती केली तर निश्चित रीतीने आम्हाला सर्व समस्यातून, सर्व आंदोलनातून ही सुटका आहे. एवढंच नाही, आमच्या शारीरिक गरजा नाही तर आमच्या आध्यात्मिक गरजा सुद्धा त्या भागल्या जातील, त्या भागवण्यात येतील. आणि म्हणून देवाच्या वचनातून मला तुम्हाला आव्हान आहे, जो संदेश तुम्ही ऐकले त्या संदेशाचा तुम्ही धिक्कार करू. आपण देवबापाची उपकार स्तुती करू, त्याला गौरव देऊ की आपल्यामध्ये देवबापाने संदेश, उपदेश, पाळ, भक्ती करणारे ते ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे मला आनंद वाटतो की आपल्यामध्ये स्त्रियांना मार्गदर्शन करणारी स्त्रीसुद्धा परमेश्वराने आपल्यामध्ये ठेवलेली आहे. जरी आपण थोडक्या असलो तरी देवा त्याच्या सेवकांच्या द्वारे तो आपल्या गरजा तो भागवणार होतो. आपण ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत आपण आलेलो आहोत. दर महिन्याला आम्ही प्रभोजने घेत असतो. मग हे प्रभोजन आम्ही काय घ्यावं?
हा प्रभू भोजन घेण्याचा अधिकार हा कोणाचा आहे? म्हणजे प्रभू भोजन आम्ही काय घेतो? तर जितक्यादा आम्ही ही भाकर खातो व हा प्याला पितो तितक्यादा आम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत काय करतो? घोषणा करतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की ह्या 11 महिन्यामध्ये किती जणांनी तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा केलेली आहे? किती जणांना ही चांगली बातमी सांगितली? आणि जर सांगितली नसेल तर भोजन घेऊन जर तुम्ही ती स्वार्थ सांगितली नसेल तर देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगितलं माझं म्हणतं नाही तर तुम्ही तुमच्यावर शाप ओढून घ्या. कुणी शापित नसावं अशी परमेश्वराची इच्छा ही आहे. कोणाचाही नाश व्हावा अशी त्या परमेश्वराची इच्छा नाही. तर सर्वांनी पश्चाताप करावा आणि पश्चातापास योग्य फळ असं द्या. आणि म्हणून देवाच्या वचनातून पुन्हा मला तुम्हाला सांगू दे की हे प्रभू भोजन कोणी घ्यावं? पुष्कळशा लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. दर रविवारी ते चर्चला येतात, प्रार्थनेमध्ये सहभागी होतात, देवाचं देणं ते नियमितपणे देतात. प्रभू भोजन घेत नाही. आणि जर आम्ही भोजन घेत नाही तर उघड आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही नकार करतो. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला अविरुद्ध ख्रिस्ती तत्व आम्ही मान्य करत नाही. प्रभू भोजनाची जी काही प्रभू भोजनाचा जो काही विधी आहे तो प्रभू भोजनाचा विधी खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची स्थापना केली. एखाद्या मिशनरीने किंवा एखाद्या संस्थेने या विधीची स्थापना केली नाही तर ते खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला त्याचं स्मरण करायचं त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. ख्रिस्ती तत्वामध्ये जास्त नियम नाही. दोनच विधी आहेत. किंवा 3 विधी. आणि ज्याला जास्त महत्त्व देण्यात येतो तो पहिला विधी कोणता सांगता येईल? किती जणांचं लग्न झालं त्याला आपण काय म्हणतो? विधी म्हणतो ना, लग्न विधी. त्या लग्न विधीची स्थापना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने कुठे केली? लग्नाचा विधीची स्थापना एदेन बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला लग्नाचं ते आमंत्रण होतं. आणि म्हणून तो एक विधी आहे.
दुसरा विधी कोणता? बाप्तिस्मा. आणि तिसरा विधी प्रभुभोजन. आणि चौथा विधी तो आपण पाळत आलो. जी व्यक्ती प्रभूमध्ये विसावा घेते त्याला आपण कोणता विधी म्हणतो? अंतविधी असो. म्हणून पवित्र शास्त्रानुसार जी विधी आहे ते विधीचं आम्हाला स्मरण करायचं. आणि म्हणून या विधीचं स्मरण करण्या अगोदर आत्मपरीक्षण करायचं आहे. जे घेत नाही ते निराश होऊ नका. अंत करण्याची तयारी करा. जर तुमचा अंतकरण तुम्हाला खात्री देत असेल तर त्याने अवश्य त्या विधीतून त्या विधीमध्ये सहभागी व्हा. आणि म्हणून कोरिंथ येथील मंडळीला पाऊल जसा लिहितो तसा चाकण येथील मंडळीला तो सुद्धा लिहित आहे. आणि पावलाप्रमाणे मीही म्हणे, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यादा तुम्ही हा पिता तितक्यादा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यादा तुम्ही हे भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यादा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल प्रभूचे शरीर या संबंधाने दोषी ठरेल. जरा 5 मिनिटं थांबा. व्यत्यय येऊ देऊ नका उपासनेमध्ये. हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो. प्रभू तुझी स्तुती असो. ग्लोरी. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड भोगून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रित आहेत. याचे कारण हेच. आणि म्हणून देवाचे प्रयोजन होते. ह्या देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे जितक्यादा आम्ही ही भाकर खातो आणि हा प्याला पितो तितक्यादा आम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करतो. आणि म्हणून ज्या कोणाला ही भाकर खायची आहे आणि हा प्याला प्यायचा आहे प्रथम त्याने आत्मपरीक्षण करावे आणि मगच त्या भाकरीतून खावं आणि त्या प्याल्यातून घ्यावं. धन्यवाद. हीच ती वेळ आहे की आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची ती वेळ आहे. आणि जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल अथवा तो प्रभूचे अथवा तो प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. माणसाने आत्मपरीक्षण आणि मगच त्या भाकरीतून खावा आणि त्या प्याला. आपण प्रार्थना.
आपण आत्मपरीक्षण धन्यवाद. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटलं हे तुमचं शरीर आहे. ज्या कोणाची भोजन घेण्याची इच्छा आहे ही भाकर आपल्याकडे येत असताना आपण त्याचा स्वीकार करा आणि म्हणून आपल्याला भाकरीवर आपण आशीर्वाद मागू. आणि सपाटे आपल्यामध्ये आहेत ते भाकरीवर आशीर्वाद मागतील आणि ते आपल्यापर्यंत ते पोहोचतात. बाप्पा तुझ्या मोडलेल्या शरीराचं प्रतीक असलेलं ही भाकर आहे परमेश्वरा. आणि जेव्हा आम्ही ही भाकर खाणार आहोत परमेश्वरा तेव्हा आम्ही तुझी ते वधस्तंभावरती मोडलेल्या शरीराची आठवण ठेवणार आहोत आणि त्याची घोषणा देखील आम्ही करणार परमेश्वरा. भाकर प्रत्येकाकडे येत असताना परमेश्वरा प्रत्येकाचं मन हृदय अंतकरण तपास आणि त्यांना तुझं बलिदानाची आठवण होऊ दे परमेश्वरा की त्यांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे की त्याची घोषणा करण्यासाठी त्यांना सहाय्यामध्ये शक्ती सामर्थ्य कृपा देतो परमेश्वरा. प्रार्थना विनंती नासरी येशू ख्रिस्ताच्या गौरवपैकी नाव केली म्हणून ऐकतो मानतो. आभार मानतो. Thank you, Jesus. Thank you, Father. मी वेचीने तुला आशे तुला येतो.